नमस्कार. मी आज बनवणार आहे ब्रेड पकोडा. जसे कांदा बटाटे उकडून घेतले आणि घरातलेच मसाले. भाजीसाठी लसूण अद्रक मिरची कढीपत्ता कोथिंबीर घेतले. सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. भाजीसाठी कढईत तेल टाकलं, जिरे टाकले, नंतर कांदा चांगला लाल होऊन द्यायचं. मग नंतर आपण बारीक केलेली लसूण अद्रक कोथिंबिरीची पेस्ट टाकायची. मी ह्याच्यामध्येच कढीपत्ता टाकले, कारण कढीपत्ता दाताखाली येते, मग आपण काढून टाकतो. मग ते खाण्यासाठी मी बारीक केलं का खाण्यामध्ये येते. कढीपत्ता शरीरासाठी चांगला असते. मग सगळं परतून घेतलं का मी सगळे मसाले टाकले, धनेपूड मीठ हळद चांगलं सगळं परतून घ्यायचं. नंतर सगळं परतलं का बटाटे टाकायचं. मध्ये बटाटे टाकून चांगलं कसं बारीक करून घ्यायचं. कसं बारीक झालं बघा ते, म्हणजे ब्रेडला चांगलं लावता येते हातानं. त्याच्यासाठी चांगलं करून घ्यायचं. सगळं वाफवून घेतलं. मग बेसन पीठ घेतले एका टोपल्यात, हळद टाकली आणि ओवा टाकले. चांगला हातावर करून चांगलं पाणी थोडं पाणी टाकून मिक्स करायचं, म्हणजे गाठी राहणार नाहीत. असं गाठी राहिलं का नंतर ते पीठ लागते. माझ्या मुलांना ब्रेड पकोडा आवडतं म्हणून मी बनवले होते. म्हटले तुमच्यासोबत पण शेअर करावी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. थोडं पाणी टाकून चांगलं पीठ पातळ करून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. मग मी थोडं पाणी टाकून कसं पीठ चांगलं पातळ करून घेतले. नंतर टाकले खायचा सोडामध्ये. मग ब्रेड घेतले. मग भाजी थोडं चांगलं लावायचं. बारीक केल्यामुळं कसं लावता येते चांगलं भाजी लावून घ्यायचं सगळं कडनं. आणि हातानं थोडंसं दाबायचं त्याला, म्हटलं तर थोडं कच्चं बसते ते, म्हणजे निघत पण नाही. सगळे लावून घेते, मग तळती वेळेस तुम्हाला दाखवते. नंतर पुढची रेसिपी काय बनवते मला नक्की कमेंट करून सांगा. मी बनवून दाखवेन तुम्हाला. आता तळायला घेऊया. सगळे बनवून घेते, कट करते. त्याचे 2 भाग पण करू शकतो, 4 पण भाग करू. 4 केले का थोडे छोटे होतात. असं पण तळू शकतो, पण लई मोठे होते. त्याच्यासाठी 4 किंवा 2च भाग केले. 4 बी भाग करू शकतो तुम्ही. बघा तेल कसं असं मध्ये टाकलं का लगे वर आलं का समजून घ्यायचं की तेल आपलं तापलेलं आहे. 2च टाकायचं. जास्त टाकलं का मग ते चिटकते. ते चांगलं तळून घ्यायचं. जास्त लाल पण नाही करायचं. हे बाजूला पडलेले खूप छान लागतात, कुरुम. तुम्हाला आवडतात का नक्की सांगा मला. मी लास्टला उरलेल्या पिठाचा तसंच तेलामध्ये सोडते, मग काढून मी ते खाते. मला जास्त तेच आवडतात. क्रिस्पी होते खूप.
दुसरं बी मी सगळे करून घेते. सगळे करून घेतलं का मग खूप छान होते. ब्रेड जर शिल्लक असेल तर करून बघायचं. ब्रेडपासून खूप रेसिपी होते. बघा सर्व झालेलं आहे. सगळे करून घेतले. हो का, बघा खूप छान झाले. माझ्या मुलांना खूप आवडतं. तुम्ही बी करून खाऊ घाला तुमच्या मुलांना. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवडल्यास.